हॅलो फ्रेंड्स, मी प्रतीक्षा मोहिते। तर लास्ट व्हिडिओला तुम्ही पाहिलं असेल की मी मॅट रांगोळीबद्दल माहिती सांगितलेली। तर मॅट रांगोळीसाठी म्हणजे रांगोळी बनवण्यासाठी कोणतं साहित्य लागतं किंवा कोणतं रेक्झिन वापरायचं, उलन कोणतं वापरायचं याबद्दल सगळी माहिती सांगितलेली मी तुम्हाला। पण त्यामध्ये आपण प्राइस बद्दल काही डिस्कशन केलं नव्हतं। तर म्हटलं चला आता तुम्हाला मॅट रांगोळीसाठी जे साहित्य लागतं त्याच्या प्राइस काय आहेत हे सांगावं। तर चला आता आपण सुरुवात करूया। व्हिडिओ कंटिन्यू पहा म्हणजे तुम्हाला सर्व वस्तूंची किंमत समजेल। तर हे आहे रेक्झिन। तर हे रेक्झिन तुम्हाला जर होलसेल मध्ये गेलं तर 200 रुपये मीटर भेटेल। पण जर तुम्ही आपण साधारण छोट्या मोठ्या दुकानामध्ये गेला तर हेच रेक्झिन आपल्याला 250 रुपये मीटर पडतं। आणि हे जे आहे कॅनव्हास, हा कॅनव्हास आपल्याला कमी मध्ये पडतो। हा आपल्याला होलसेल मध्ये मला माहित नाही कारण मी साध्या दुकानातूनच घेतला। तर हा आपल्याला 150 रुपयाला पडतो कॅनव्हास 1 मीटर। होलसेलला गेला तर अजूनही कमी प्राइस मध्ये भेटेल। पण मी शक्यतो रेक्झिनच वापरते मॅट रांगोळीसाठी कारण मला ते बेस्ट वाटतं। त्यानंतर आहे हे उलन। हे उलन आहे ना तुम्हाला किलो मध्ये भेटतं। तर हे तुम्ही बाहेरच्या दुकानामध्ये गेला तर 450 रुपये किलो देतात आणि जर होलसेल मध्ये गेला तर हे 400 रुपये किलो भेटतं उलन हे तुम्हाला। त्यानंतर या स्टिक पण आपल्याला होलसेल मध्ये 280 ला भेटतात आणि बाहेर तर तुम्ही गेला तर 300-320 ला भेटतात। ते पण स्टिक मध्ये पण छोट्या मोठ्या आहेत, त्याच्यावर प्राइस ठरते। त्या माझ्या मोठ्या आहेत, 280 ला घेतल्यात मी होलसेल मधून। तर या स्टिक ना एका पॅक मध्ये 40 स्टिक येतात। तर ही आहे ग्लू गन। तर ग्लू गन मध्ये कसं असतं, वॅट वरती असतं 20 वॅट, 40 वॅट, 60 वॅट। तर माझी आहे ना ती 60 वॅटची आहे। तर ही 60 वॅटची ग्लू गन मला 280 ला भेटली होलसेल मध्ये आणि मी एकदा बाहेरच्या पण दुकानामध्ये घेतलेली तेव्हाही मला 280 लाच भेटलेली ग्लू गन। त्यानंतर हा आहे टेप। हा आपल्याला मेजरमेंट साठी लागतो, डिझाईन बनवण्यासाठी। तर हा तर तुम्हाला माहितीच असेल 20 रुपयाला भेटतो आपल्याला। हा कार्बन पेपर, हा 5 रुपयाला भेटतो। तुम्ही याची साईज जर मोठी भेटली तर मोठी साईज घ्या। पण एक स्केल पट्टी लागते, याची प्राइस काही 10 ते 20 रुपये असते कारण माझी अगोदरचीच आहे त्यामुळे मी आता काही माहित नाही मला किती प्राइस आहे याची। तर हा आहे ट्रेसिंग पेपर। हा तर माझ्याकडे ऑलरेडी होताच त्यामुळे याची प्राइस मला माहित नाहीये कारण मी त्या दिवशी गेलेले होलसेल मध्ये, पण मी ट्रेसिंग पेपर काय घेतला नाही। तर एवढे सगळे होते। तुम्हाला तर प्राइस समजलीच असेल आता किती काय। तर तुम्हाला काही कोणाला ऑनलाईन वगैरे किट वगैरे पाहिजे असेल तरी तुम्ही मला DM करू शकता आणि आपल्या तर तुम्हाला प्राइस समजल्याच आहेत आता। तर चला, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। मी तुम्हाला त्यामध्ये एक रांगोळी बनवून दाखवणार आहे। तुम्ही व्हिडिओ माझे कंटिन्यू पहा। बाय।